नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे जी रेनी सीझनमध्ये किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूपच व्हायरल होते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असे कॉर्न बनतातच। तर खूप छान अशी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा। मुलांना खायला घाला, खूप आवडतील त्यांना आणि रेसिपी अगदी सोपी आहे करायला। तर या रेसिपीसाठी जे मेन पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते बघूयात। तर मक्याचे कणीस ऑफकोर्स आपल्याला लागणार आहेत। इथे मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे, शेजवान चटणी आणि अमूल बटरचं पॅकेट घेतलेलं आहे। तर इथे मी 2 कणीस सोलून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल जास्त प्रमाणात पण केलेत तर खूप छान असे बनतात। तर यांना आता आपण पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत। तर असे आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि हो, ही रेसिपी आपण हे जे आपण कणसाचे दाणे आहेत ते वेगळे करून सुद्धा बनवू शकतो, खूप छान बनून तयार होते। तर हे आपले पीसेस जे आहेत ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यांना 1 ते 2 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ इथे वापरायचं आहे, मीठ टाकताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व। तर इथे बघा आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 2 शिट्ट्या आपण इथे करून घेणार आहोत। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर हे पीसेस जे आहेत ते आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही टोपामध्ये सुद्धा उकडवू शकता। पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे मक्याचे कणीस आहेत ते अगदी आपल्याला कमी रेटमध्ये मिळतात। मक्याच्या कणसामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पोट स्वच्छ ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे। आणि जेव्हा याचा सीझन असतो त्यावेळेला ते आपण घेऊन त्यांचे दाणे काढून आपण फ्रीजमध्ये आपण ठेवले तर ते बरेच दिवस आपल्याकडे 1-2 महिने तरी चांगले टिकतात। तर बघा आता आपण हे पीसेस काढून घेतलेले आहेत। आता बटर गार्लिक कॉर्न आहे, त्याच्यामुळे आपण बटरचं 1 पीस घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जो लसूण बारीक करून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि लसूण चांगला भाजून आपण घेणार आहोत बटरमध्ये। तर बघा इथे छान अशी एक फोडणीच आपण समजा ही आहे आपली बटर गार्लिक कॉर्नसाठीची। लसूण सोलून त्याला आपण बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा त्याला कुटून घ्यायचा आहे। आणि गार्लिकचं प्रमाण म्हणजे लसणाचं प्रमाण जरा जास्त प्रमाणात ठेवलं तर खूपच छान अशी आपली रेसिपी बनते। तर इथे मी अर्धा चमचा हळद वापरली आहे, 2 चमचे तिखट पावडर वापरले आहे। तुम्ही तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त प्रमाणात तिखट टाकू शकता, खूप स्पायसी पण खूप छान लागतं। थोडंसं पण इथे मीठ टाकलं आहे अर्धा चमचा, कारण आपण शिजवताना पण टाकलेलं होतं। आणि टोमॅटो सॉस आपण 1 चमचा टाकणार आहोत, त्याच्यामुळे एकदम छान अशी टेस्ट आपल्याला कॉर्नला येत असते। त्यानंतर आपण इथे शेजवान चटणी 1 चमचा आपण इथे घेणार आहोत। तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला असेल किंवा मसाला मॅजिकचा मसाला असेल तर तो 1 चमचा जरूर ॲड करा, याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते कॉर्नला। तर आता हे पूर्ण आपण मिश्रण चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपले जे कॉर्नचे पीसेस आपण शिजवून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित त्यांना हा मसाला आहे तो कोट होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता छान असे आपले हे परतून झालेले आहेत कॉर्न। आता आपण काय करणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यावरती पेरणार आहोत आणि पुन्हा एकदा ही कोथिंबीर त्याला कोट होईपर्यंत आपण इथे एकजीव करून घेणार आहोत। खूप छान असे हे बटर गार्लिक कॉर्न आपले रेडी होतात खाण्यासाठी। भरपूर पाऊस असेल आणि असे गरमागरम कॉर्न आपल्याला जर खायला मिळाले तर खूपच मज्जा येते हां। तर इथे मी शिजवल्यापैकी थोडेसे मी साधे उकडवलेले बाजूला केले होते, कारण सगळ्यांनाच आवडत नाहीत असले प्रकार। पण मुलांसाठी नक्की एकदा या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी ट्राय करा, मुलांना खूप आवडेल। आणि तुम्हाला हे कॉर्न बघितल्यानंतर मुलं स्वतःहूनच सांगतील की मम्मी आज हे असले कॉर्न मला करून दे ना। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, सगळ्यांना खायला घाला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, ही रेसिपी सगळ्यांना शेअर करा, त्याच्यामुळे ही छान अशी रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे। तर हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाणार आहे। धन्यवाद।